28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। माझ्या बालपणीच्या आठवणींना आज उजाळा मिळाला। किंमत कर समर्थ प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, पालकांची लक्षणीय उपस्थिती, चिमुकल्यांच्या नृत्यांनी वेधले लक्ष। रामटेक शहरातील चर्चित समर्थ प्राथमिक शाळेत काल दिनांक 4 फेब्रुवारी रोज बुधवारला कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव 2026 अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात समर्थच्या चिमुकल्यांनी आपल्या नृत्यांच्या माध्यमातून आपल्या आतील कलागुण बाहेर ठेवत अनेकांचे लक्ष वेधले। अनेक विद्यार्थ्यांच्या सामूहिक नृत्यांना तर उपस्थित मान्यवर व पालकांकडून टाळ्यांच्या माध्यमातून भरभरून साथ मिळाली। यावेळी श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर यांनी आज माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे संबोधन केले। याप्रसंगी चिमुकल्यांचे नृत्य तयार करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांचेही याप्रसंगी कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद मधुकररावजी किंमतकर, उपाध्यक्ष कुसुमताई किंमतकर, प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर, विशेष अतिथी म्हणून मीनाक्षी प्रसाद किंमतकर, रुजुला प्रसाद किंमतकर, समर्थ विद्यालय तथा ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या लोखंडे, समर्थ कॉन्व्हेंटच्या उपप्राचार्य सौ अंबागडे, ठोंबरे, पत्रकार तथा पालक समितीचे सदस्य पंकज बावनकर, आकाश होबळे, माजी नगरसेवक राजेश किंमतकर, शालेय पोषण आहार अधीक्षक शालिनीताई रामटेके, कडबे सर, समर्थ प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ कविता संदीप जौंजाळ, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद व सर्व पालक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे व संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय मधुकररावजी किंमतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शारदा स्तवन घेऊन करण्यात आले। स्वागतगीत व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता संदीप जौंजाळ यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रवींद्र मथुरे, अनुराधा भूते, खुबाळकर यांनी केले। कार्यक्रमात एकूण 22 नृत्य एका मागून एक सादर करण्यात आले। तसेच बेटी बचाव बेटी पढाव, अन्न हे परब्रह्म आधारित नाट्य सादर करण्यात आले। कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग बघून पालकांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमादरम्यान दिनांक 5 जानेवारीला झालेल्या बालविज्ञान प्रदर्शनी 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले होते त्या सर्वांना आकाश ढोबळे यांचेकडून बक्षीस वितरण करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ उमेश्वरी लिमजे, अश्विनी पदम, प्रियंका धावडे, सबुरी खजुरे, शिल्पा जाधव, शालू वरटकर, अस्मिता येयेवर व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले। आभार प्रदर्शन प्रियंका चौर्य यांनी पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।